नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आता रामनवमी येते. रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांच्या जन्माचा दिवस. मग आता या दिवशी तुम्ही मंदिरात जाल, रामांचे दर्शन घ्याल आणि प्रसाद घेऊन घरी याल. पण विचार केलाय कधी की रामनवमी म्हणजे एवढंच करणं आहे का? हेच केवळ सेलिब्रेशन आहे का? खऱ्या अर्थाने रामनवमीचं सेलिब्रेशन करायचं असेल किंवा रामनवमी साजरी करायची असेल तर आपल्याला ना त्या श्रीरामांचे गुण जे काय आहेत ते आपल्या आयुष्यात आणता येत आहेत का हे बघणं आहे. प्रभू श्रीराम हे देव तर आहेतच, पण त्यांच्या या देवत्वाबरोबरच ते आयडियल मॅन आहेत, अर्थात आदर्श पुरुष आहेत. आजच्याच भाषेत म्हणायचं झालं तर ते सुपर हिरो आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या रामकथेतल्या किंवा रामायणातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करता येतील. अर्थात आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचं आचरण करता येईल, आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करता येईल. अशा कोणकोणत्या गोष्टी रामायणामध्ये येतात किंवा अशी कोणकोणते गुण रामांचे आहेत जे आपल्याला आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरतील, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतील. बघा आपण हनुमंतांना श्रीरामाचे श्रेष्ठ भक्त म्हणून ओळखतो. तुम्हाला आठवते ती गोष्ट ज्याच्यामध्ये हनुमंत समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहेत आणि हा समुद्र पार करून आता लंकेमध्ये कसं जायचं हा प्रश्न त्यांना पडलाय. एवढा मोठा समुद्र हा कसा काय पार करायचा? खरं तर हनुमंतांकडे ती ताकद आहे, बळ आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे. पण काही वेळासाठी त्यांना त्या शक्तीचा आणि बुद्धीचा विसर पडलाय. तुम्हाला माहिती आहे ना मुलांनो की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड or energy cannot be destroyed. It can be only converted into another form. मग हेच तत्व आपल्याला तिथे लागू करता येतं. बघा हनुमंतांकडे पोटेन्शियल एनर्जी होतीच, पण त्या पोटेन्शियल एनर्जीचा त्यांना विसर पडला होता की मी हे करू शकेन का नाही असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला होता. मग अशा वेळेला जांबुवंत नावाच्या एका वानर श्रेष्ठांनी त्या हनुमंतांना त्यांच्या गुणांची किंवा त्यांची जी ताकद आहे त्यांची परत आठवण करून दिली. बघा बऱ्याच वेळेला आपल्यालाही असं वाटतं की नाही की माझ्याच्याने हे होईल का? मला परीक्षेत खरंच एवढे चांगले मार्क मिळवता येतील का? किंवा मी नीट लिहू शकेन का नाही? मला आठवेल का नाही? माझं करिअर चांगलं होऊ शकेल का नाही? खरं तर आपण कष्ट केलेले असतात किंवा आपल्यामध्ये उपजतही असणारी काही हुशारी असते. हे सगळं पोटेन्शियल आपल्यामध्ये असतं, पण आपल्याला त्याचा विसर पडलेला असतो. आपल्यामधल्या सुप्त गुणांचाच आपल्याला विसर पडलेला असतो. आणि मग अशा वेळेला आपल्या घरातलीच कुणी मंडळी आई वडील असतील किंवा कुणी वडीलधारी माणसं असतील किंवा अगदी मित्र असतील ज्यांना आपण फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असं म्हणू शकतो, ते तुम्हाला सांगतात घाबरू नकोस, यू कॅन डू इट, तू हे नक्की करू शकशील. आणि मग त्यांच्या एका पाठीवरनं हात फिरवण्यानी किंवा त्यांच्या या अशा बोलण्यानी तुम्हाला एक छानपैकी आत्मविश्वास येतो आणि मग तुम्ही म्हणता येस मी नक्की करू शकेन हे. आणि तुमच्या या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही ते काम चांगलं करता. हेच हनुमंताच्या बाबतीत झालं. त्यांच्यामधल्या पोटेन्शियल एनर्जीला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते त्या जांबुवंतांनी केलं. म्हणजे जी सुप्त शक्ती होते तिला कार्यान्वित केलं, तिला त्या कार्याकडे वळवलं. ही जी ऊर्जा होती त्यांच्यामध्ये, जी सुप्त होती, विसर पडलेली होती, तिला तिकडे वळवून टाकलं आणि मग त्यांनी खरोखर तो समुद्र ओलांडला. तर मला असं सांगायचं आहे की रामायणाकडे किंवा या रामकथेकडे आपण अशा नवीन दृष्टिकोनातनं बघितलं तर बघूयात. चला, या रामनवमीनंतर टीम पद्मालय
तुमच्यासाठी घेऊन येतोय रामायणाची अशीच आधुनिक अंगाने करून घेतलेली ओळख. अर्थात आपल्या जीवनामध्ये आपण रामायण का वाचावं या प्रश्नाला आपण उत्तरं घेणार आहोत. भेटूयात लवकरच.